जगतापांचं ठरलं आज काँग्रेसमध्ये करणार प्रवेश। मनसेला रामराम केलेले प्रकाश महाजन आता हाती धनुष्यबाण घेणार। आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये करणार शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। मुंबईतील जागा वाटपावरून भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा खलबतं। आज दुपारी 3 वाजता पुन्हा होणार बैठक। मनपा निवडणुकीसाठी भाजपची खलबतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात चर्चा। पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली मनपाच्या जागांवर होणार चर्चा। नाशकात महायुतीचं ठरेना। शिवसेना 45 जागांवर ठाम। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच। महायुतीमध्ये पुण्यामध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम। मात्र 125 जागा जिंकण्याचा पुण्यामध्ये भाजपच्या निर्णयामुळे अडचण। सूत्रांची माहिती। काँग्रेसची मुंबईमध्ये 227 जागा लढवण्याची तयारी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून 25 जागांची मागणी। छत्रपती संभाजीनगर निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होणार। मशाल रॅलीनं क्रांती चौक, पैठण गेट मार्गे गुलमंडीपर्यंत रॅलीचं आयोजन। प्रचाराचा शुभारंभ आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची समन्वय समिती स्थापन। समितीमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 5 सदस्यांचा समावेश। रोहित पवारांचं तो मी नव्हेच। रात्री अजित पवारांसोबत चर्चेला अमोल कोल्हेच असल्याचा दावा। भाजपचे आमदार दादाराव केचेंना महिलांनी भर रस्त्यात घेरलं। वर्ध्याच्या आर्वी शहरातील शिवाजी चौक इथली घटना। पुणे पोलीस देशी दारू विक्री विरोधात छापेमारीसाठी गेलेत। मात्र घरामध्ये सापडलं तब्बल 1 कोटींचं घबाड। बांधकामावर बीएमसीचा बडगा। प्रदूषणामुळे तब्बल 29 ठिकाणी कामं थांबवण्याचे मनपा बिल्डरांचे आदेश। रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना संजीवनी। स्वामीह निधी 2 लवकरच केंद्राकडून मिळणार। सूत्रांची माहिती। यंदा $1 लाख कोटी निर्यातीचं लक्ष्य हुकणार। आतापर्यंत 18 FAT कडून सध्या अत्यल्प मदत। देशातून सेमीकंडक्टर निर्यात लवकरच। सेमीकंडक्टर निर्यातीमध्ये भारत निर्यातक्षम बनवण्याचा अमित शहांचा निर्धार। एपस्टीन फाईल्सना आणखी विलंब। अमेरिकी न्याय विभागाची माहिती। राहुल गांधींवर भारतीय दूतावासाकडून पाळत ठेवली जाते। सॅम पित्रोडांचा गंभीर आरोप। पद्म पुरस्कार या पदव्या नाहीत, नावापुढे वापर करणं अस्वीकार्य। मुंबई उच्च न्यायालयाचा पुनरुच्चार। समृद्धीवर आता सुसाट वेगाला लागणार ब्रेक। तब्बल 1500 सीसीटीव्हींची असणार करडी नजर। नियम मोडल्यास दंडाची पावती थेट घरपोच। नवी मुंबईच्या नव्या विमानतळावरून पहिल्याच दिवशी 48 विमानांचं उड्डाण। पहिल्याच दिवशी 4000 प्रवाशांची नोंद। यंदाही नववर्षाचा आनंद पहाटेपर्यंत। मद्य विक्रीची दुकानं मध्यरात्री 1 वाजेपर्यंत राहणार खुली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी। पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय। विशेष 4 उपनगरीय रेल्वेची सोय। प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेकडून प्रवाशांना गिफ्ट। श्रेयस अय्यरकडून सरावाला सुरुवात। तर बीसीसीआयच्या केंद्रामध्ये होणार श्रेयसची तंदुरुस्त चाचणी।